बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आमच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले खासदार दादा स्टेजवरती सर्वांची नावं घेत बसत नाही, सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण लोकशाही मातृभूमी बार्शी विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बोलत असताना मागच्या 8 दिवसापासून 8 ते 10 दिवसापासून आम्ही तालुक्यात फिरत असताना जी परिस्थिती लोकसभेला होती त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे। आज मी जास्त बोलणार नाही, वेळ कमी आहे। परवा बार्शीला या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्री महोदयांची, त्यावेळेस आपल्या लोकप्रतिनिधींनी काही मागण्या मांडल्या होत्या, त्यामध्ये वैराग तालुक्याची मागणी त्यावेळेस त्यांनी मांडली। मला त्यांना एवढंच विचारायचंय, 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, ज्या नानांना तुम्ही शब्द दिला होता की सत्तेत आल्यानंतर आमदार झाल्यानंतर तालुका करतो, त्या 2.5 वर्षात तुम्ही फडणवीसांचे बेराट चेक होता, मग त्या 2.5 वर्षात तुम्ही तालुका केला का केला नाही, आणि आज तुम्ही म्हणताय किंवा मुख्यमंत्री महोदयांना की वैराग तालुका करा। आज आपल्या तालुक्यातली परिस्थिती बघितली, त्या ठिकाणी गुंडगिरीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला भेटी देण्याचं काम त्या लोकप्रतिनिधी केलं। मी लोकसभेच्या वेळेस याच ठिकाणी त्याचा समाचार घेतला, परंतु त्याच्यानंतर बोलण्याची तलब सुद्धा त्यांची झालेली आहे। आणि मला खात्री आहे ह्या तालुक्यातली जनता 20 तारखेला मतदान रूपी मत आपल्याला देऊन त्याची तलब पुन्हा 20 वर्ष उभारण्याची राहणार नाही अशी करतील, आणि आदरणीय सोबत साहेबांना आपण बहुमताने निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि माझं संपवतो।